चला मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मसाला राईस। त्यासाठी आपण घेतलेला आहे राईस हा भिजून यातनं पाणी सुकून काढलेला आहे। इथे घेतलेला आहे कांदा, इथे आहे आपला थोडाफार कढीपत्ता, इथे आहे मोहरी आणि थोडी डाळ, मीठ, बाकी जे काय चटणी आणि थोडंफार शेंगदाणा टेस्ट यासाठी आणि तेल। तर आज आता आपण चालू करूया। कुकर चालू केलेला आहे, त्यामध्ये आता आपण टाकणार आहे थोडं तेल। तेल गरम होऊ दे मित्रांनो। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता आपण टाकणार आहे जिरं आणि मोहरी। बघा गाईस, तडका आलेला आहे। त्यामध्ये आता गॅस कमी करून आपण टाकणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता टाकलेला आहे, त्यामध्ये लगेच टाकणार आहे आपण कांदा। ही गाईस स्वतःची आमची रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता जर रूमवर तुम्हाला बनवायचं असेल तर। यामध्ये आपण टाकणार आहेत मसाले। प्रथम आपण घेणार आहे चटणी, त्यानंतर आपण टाकणार आहे हळद, नंतर टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ। आम्ही यामध्ये आता राईस टाकून त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहे पाणी। यामध्ये आता आपण टाकणार आहे पाणी, जेवढा तुम्ही राईस घेताय त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। याला मस्तपैकी थोडासा मिक्स करून घेऊ आणि कुकर लावून 3 ते 4 शिट्ट्या तिथे आपण करू। आणि याला आता कुकरचं टोपण लावू। शुभम, मग कसा झाला राईस आजचा? एक नंबर।